नवरदेवाला आता मुंडवल्या बांधल्या जातात. नारळाचा विडा दिलाय. ते जोगवान येतात तर त्याचे प्रसाद करतात. पारंपरिक प्रथा आहे. ओवाळणी होत आहे इथं. मंडळी शिदा दिली जात आहे आणि अनोखी परंपरा आगरी गोली आणि आता सांगता झालेले कार्यक्रम प्रथा होती ती उपास धरण्यासाठी. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा वीर या चॅनलवर. आणि आज आपण पाहणार आहोत जोगवा आगरी कोली परंपरा. हल्दीमध्ये जोगवा मागण्याची एक आगली वेगळी परंपरा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला थेट जाऊया पागोडे गावात आणि करूया व्हिडिओला सुरुवात. चला तर मंडळी पाहू शकता इकडं पायांना हल्दी कुंकू लावण्यात येणार आहे नवरदेवाच्या. आणि नवरदेव सज्ज आहे. इथं पाहू शकता नवरदेवाची बहीण असणार आहे बहुतेक. मंडळी पाहू शकता नवरदेवाला आता मुंडवल्या बांधल्या जात आहे. हे बघा मंडळी, प्रत्येकीच्या हातात आता हार दिला जात आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही, हातात बांधला जात आहे हार. हा बघा बघा मंडळी, नारळाचा विडा दिलाय. नारळ आणि विडा दिलेला आहे. प्रत्येकीच्या आता हळदी कुंकू लावला जात आहे. आणि आता नवरदेवाच्या हळदी कुंकू लावून साऊल लावले जाणार आहे. आणि इथून आता सांगता होणार आहे या कार्यक्रमाची, म्हणजे जोगवा मागण्याची. आणि हे बघा जोगवा मागण्याची स्टार्ट झालेले आता हे डोक्यावर दिले जाणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही, डोक्यावर दिला जाणार आहे आता. मंडळी पाहू शकता हनुमान मंदिराच्या इथं आलेलो आहे. हनुमान मंदिर असणार आहे. आणि श्री गणेशा म्हणजेच पहिली सांगताची घातली जाते गणपतीला. आणि गणपतीचंच मंदिर आहे. आणि साईडला तुम्हाला हनुमंतराय पाहायला भेटणार आहे. तुम्ही नवऱ्या मुलीची कोण? आत्या 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 असणार आहेत. ओके. आणि नाव काय तुमचं? वंदना. वंदना. कुठल्या तुम्ही? केगावेडा. हा, केगावेडा. केगाव वेरा. ओके. आणि कसं वाटतंय आज हळद आहे आणि हा जोगवा कार्यक्रम कधीपासून असतो? म्हणजे पहिल्यापासून आहे. पारंपरिक प्रथा आहे आपली. पारंपरिक प्रथा आहे. ओके. आणि तरी ह्याच्यासाठी काय असतं? पूर्ण गावभर फिरवलं जातं? पूर्ण वरात करतात. ओके. किती मंदिर तरी फिरले जातात? आणि हा जोगवा मागला जातो का? हा 5 घरं मागतात. 5 घरं मागतात. 5 घरं. म्हणजे 5 घरांची सांगता घेऊन ती जोगवा घेऊन. त्याच्यानंतर हो घरी जाणार. ओके. आणि त्याचाच आपण काय करतो? म्हणजे जोगवा ते जोगवान येतात तर त्याचे प्रसाद करतात. प्रसाद करतात. प्रसाद. ओके. आणि सर्वांना वाटतात. हा ते प्रसाद. ओके आई. ते देवाचं जे गोंधळ झाले ना त्याच्या ते प्रसाद करतात. ओके. ओके आई, धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी आता नवरदेव एंट्री करत आहे मंदिरामध्ये, पाहू शकता.
गणपतीला आता साष्टांग वंदन करणार आहेत, हे बघा पाहू शकता तुम्ही. आणि नंतर मारुती राया असणार आहे, प्रत्येकाच्या पाया पडल्या जाणार आहे, पाहू शकता तुम्ही. प्रत्येक देवाला त्याचा मानपान पोचवला जाणार आहे, तोच इथं पाहायला भेटतोय. हा बघा. तर मंडळी आलेलो संतोषी मातेचे मंदिराच्या इथं आणि पाहू शकता संतोषी मातेचं स्वरूप. आणि इकडं सगळं कॅमेरावालं. कॅमेरावाल्यांची धमाल आहे. मंडळी आता नवरदेव आलेला आहे आणि एंट्रन्स आलेले आहे आणि सर्वजण आता पाया पडणार आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा. पाहू शकता आता शिदा घेतली जाणार आहे. जोगवासाठी प्रत्येक 5 ते 7 घरं शिदा घेतली जाते. ती शिद्याची तुम्हाला पारंपरिक प्रथा पाहायला भेटतात. नवरदेव वगैरे आलेले आहेत आणि सर्वांचे पाय धुतले जाणार आहेत आणि नंतर आरती ओवाळणी असणार आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. प्रत्येक माणसाला आरती ओवाळणी होणार आहे, त्याच्यानंतर मग शिदा दिली जाणार आहे. बघा इकडे शिदा घेऊन आलेले आहेत, सर्व ऑलरेडी सेट आहेत. आणि इकडं हे बघा 3 ते 4 भगिनी आलेले आहेत. आणि पाहू शकता तुम्ही. हे बघा शिदा आणली आणि शिदा आता जमा होणार आहे इकडं. बघा पाहू शकता ओवाळणी होत आहे इथं. मंडळी शिदा दिली जात आहे आणि हीच शिदा 5 ते 7 घरातून एकत्र करून नंतर नवरदेवाच्या घरी नेली जाणार आहे.
मंडळी घरी आता पोहोचलोय, जोगवा मागून झालेला आहे आणि आता आरती होणार आहे. पाहू शकता नवरदेवाची. हे बघा ओवालून आरती केली जाणार आहे नवरदेवाची. हे बघा इकडं पण आरती ओवालणी चालू आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा हळदी कुंकू लावून झालेलं आहे आणि आरती ओवाळलेली आहे आणि आता एंट्री होणार आहे. पाहू शकता. हे बघा प्रदक्षिणा चालू केली आईंनी. प्रदक्षिणा चालू केलेली आहे. आता सर्वांनी एंटर केलेलं आहे. उंबरठा एंटर झालेला आहे आणि आता प्रदक्षिणा चालू झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा एक अनोखी परंपरा आगरीकोलीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. प्राच प्रदक्षिणा कंप्लीट करणार आहेत आणि नंतर पाहू शकता. हे बघा हे बघा सांगता होणार आहे आता कार्यक्रमाची. जो जोगवा मागलाय त्याची सांगता केलेली आहे आणि आता उतरवली जाणार आहे. जो जोगवा मागण्यासाठी जोगवा मागलेला सर्व ठेवलेला आहे. हा बघा एकत्र केला जाणार आहे हा जोगवा आणि नंतर याचा प्रसाद केला जाणार आहे. हा बघा या कार्यक्रमाची आता सांगता होणार आहे आणि काढला जाणार आहे. बघा नारळ फोडला जाणार आहे. जेवढे नारळ भेटलेले आहेत तेवढे नारळ फोडणे झालेले आहे आणि आता सांगता झालेली आहे कार्यक्रमाची. जो जोगवा मारण्याचा कार्यक्रम होता तो आता इथं संपन्न झालेला आहे. सांगता झालेला आहे जोगव्याचा. याच्यानंतर कार्यक्रम काय असणार आहे? हा जोगवा जो मागितलाय हा तो याचा आता प्रसाद वगैरे करणार आहे. हा प्रसाद वगैरे करणार आहे. प्रसाद करणार याचा. ओके. मामा खजूर वाटणार. मामा खजूर वाटत. हो अजून काय असणार आहे याच्यात? आता उद्या कार्यक्रम. आता फक्त नाचणार. ओके. हा. आता जोगवा आणला त्याच्यानंतरची जी प्रथा होती ती काय होती? हा म्हणजे ती माथ्यावर ठेवलेली वगैरे प्रथा होती ती उपास धरण्यासाठी. उपास धरण्यासाठी उपास धरायचा. आई आणि काकी आई ओके. भावजाई आई उपास धरायचा. निरंकार ड्युटीवर तेल टाकायचा. संध्याकाळचे जोगव्यावर फिरायचा. जोगवा मागायचा आणि मग तो जोगवा मागून हाणलाय मग कधीतरी आपण त्याची खीर किंवा काहीतरी असं प्रसाद म्हणून बनवायचा. हा हा चांगुना प्रकाश पाटील राहणार पागोटे. मंडळी खजूर वाटप चालू आहे. नाव काय तुझं? हे बघा मंडळी सांगता झाली आणि खजूर वाटप चालू केलेलं आहे. काही असणार आहे खजूर वाटप चालू केलं आहे. हे बघा ताई नाव काय तुझं? प्रज्वली इथलीच तू? मामाची पोर. मामाची मुलगी. मंडळी जोगवा मागण्याची एक नवी अनोळखी परंपरा तुम्हाला पाहायला भेटली आहे. तीच परंपरा जर आवडली असेल तीच व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर. बाय बाय. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ. चला बाय बाय.